झी 24 तास एक पाऊल पुढे। चर्चेची मागणी करण्यासाठी गदारोळ का करावा लागतो हा देखील अशा वेळेस संसदेतलं हे वातावरण बघितलं की प्रश्न निर्माण होतो। हैदराबाद स्फोटांना 16 तास उलटून गेल्यानंतर आता अनेक आघाड्यांवर याचा तपास सुरू आहे। तर आपण बघू शकतो की स्फोटाची संध्याकाळ जी आहे कशा तऱ्हेने किंचाळ्या आलेल्या असतील या भागातून आणि मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोटाचा आवाज झाले। एक स्फोट झाला तेव्हा नजीकच्या लोकांना असं वाटलं हा कदाचित सिलेंडरचा स्फोट असावा, मात्र दुसऱ्या स्फोटाची तीव्रता त्याचा आवाज ऐकल्यावरती हा बॉम्बस्फोटच असावा असं उघड झालं। अनेक आघाड्यांवर आता त्याचा तपास सुरू झालाय। एकीकडे फॉरेन्सिक एक्सपर्ट घटनास्थळावर काही धागेदोरे हाती लागतायत का याचा शोध घेत आहेत, दुसरीकडे गुप्तचर यंत्रणाही कामाला लागल्या आहेत। पुण्यातल्या जंगली महाराज रोडवरील स्फोटांशी याचं साधर्म्य असल्यानं संशयाची सुई ही पुन्हा इंडियन मुजाहिदीनवर रोखली गेली आहे। स्फोटांसाठी अमोनियम नायट्रेटचा वापर झाल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। दरम्यान हैदराबाद स्फोटातल्या मृतांची संख्या 14 वर पोहोचली आहे। ते 119 जण यात जखमी झाले असून यातले 6 जण गंभीर जखमी आहेत। मृतांच्या नातलगांना आंध्र प्रदेश सरकारनं 6 लाख तर केंद्र सरकारनं 2 लाखांची मदत जाहीर केली आहे। गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सकाळी घटनास्थळाला भेट दिली। झी न्यूजचे रेसिडेंट एडिटर संजय सिंग यांनी या ठिकाणचा आढावा घेतलाय, तो आता पाहूयात। मी आता उभ्या त्या हैदराबादमध्ये दिलखुश नगरमध्ये आता ही जागा तुम्ही बघू शकता माझ्या राईट हँड साईडला। ही जागा आहे, तिथे पहिला ब्लास्ट आहे तो झाला होता हैदराबादमध्ये। दोघे ब्लास्ट आहेत रात्री 7 आणि 7:15च्या दरम्यान झाले होते। ही पहिली जागा आहे, इथे याच्या पाठी एक सिनेमा हॉल आहे ते पण तुम्ही बघू शकता। इथे पहिला ब्लास्ट झाला होता आणि त्याच्यानंतर जो दुसरा ब्लास्ट झाला होता तो जागा आहे ते माझ्या पाठी ते तिकडे ती जागा आहे, तिकडे बस स्टॉप्स आहे तिथे दुसरा ब्लास्ट झाला होता, स्फोट झाला होता। दोघे ब्लास्टमध्ये आता काही खूप प्रमाणात लोक जखमी झाले होते आणि बाकी जे इंजर्ड आहेत त्यांना आता हॉस्पिटलमध्ये पण ॲडमिट केलं आहे। ही जागा ही खूप गर्दीची जागा असते, म्हणजे दिलखुश नगरीला एरियाला म्हणतात। आता इथे तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे आणि लोक आहे, म्हणजे संपूर्ण एरियाला कॉर्डन ऑफ केला आहे, म्हणजे लोकांना येण्या जाण्यासाठी खूप दिक्कत लागते आहे। ही जी एरिया आहे आता इथे खूप सारे कोचिंग क्लासेस आहे, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आणि कोचिंग क्लासेस खूप सारे आहे। हे सगळे बॅनर आहे मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे खूप प्रमाणात इथे स्टुडंट्स येतात आणि संध्याकाळी 7च्या दरम्यान इकडे खूप गर्दी असते, लोक येतात लोक येतात। तोच बघून आतंकवादी या टेररिस्टने या एरियाला टार्गेट केला होता की खूप प्रमाणात स्टुडंट्स वगैरे भेटाने। काल रात्री जेव्हा हा स्फोट घडला त्यावेळी काफी प्रमाणात स्टुडंट्स होते आणि हैदराबादच्या काफी एकदम बिझी एरिया याला म्हणतात, म्हणजे राईट या साईडला तुम्ही बघू शकता एक बस स्टँड आहे, याला म्हणतात आंध्र प्रदेशचे रेल्वे बस स्टँड, म्हणजे दिलखुश नगर बस स्टँड इकडे आहे। म्हणजे या इलाक्याला याच्या म्हणून टार्गेट केलं आहे की इकडे खूप गर्दी असेल आणि खूप प्रमाणात लोकांना क्षती होईल हे म्हणून टार्गेट केला होता। आता इकडे जांच चालू आहे आणि गृहमंत्री शिंदे इथे येऊन गेले आहे। NSG ची टीम आहे, फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम आहे ते इथे येऊन गेली आहे। NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी त्याचे अधिकारी येऊन गेले आहे। महाराष्ट्राचे अँटी टेररिझम स्क्वॅड ATS आहे त्याचे अधिकारी इथे येऊन गेले। आता इथे इन्व्हेस्टिगेशन आहे ते चालू आहे। आता एक्झॅक्टली कुठल्या प्रमाणात बॉम्ब होता हे एवढं नक्की झालं आहे की हा बॉम्ब होता तो लो इंटेन्सिटीचा बॉम्ब होता, हा हाय इंटेन्सिटीचा बॉम्ब होता। पण त्याच्यात काय वापरला आहे, अमोनियम नायट्रेट आहे की RDX आहे, त्याच्यासाठी आत्ता थोडा वेळपूर्वी केमिकल अनालिसिससाठी एव्हिडन्स कलेक्ट केले होते। फॉरेन्सिक एव्हिडन्स कलेक्ट करून जी टीम आहे NSGची ती घेऊन गेली आहे आणि संध्याकाळपर्यंत बहुतेक क्लिअर होणार की एक्झॅक्टली काय हेतू होता आणि कुठल्या ग्रुप आहे। आतापर्यंत कुठल्या पण टेररिस्ट ग्रुपने या स्फोटची या घटनेची जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली नाही आहे, पण म्हणू शकतो की संध्याकाळपर्यंत काही पिक्चर आहे जास्त प्रमाणात क्लिअर होईल। झी 24 ताससाठी हैदराबादहून संजय सिंग। झी 24 तास एक पाऊल पुढे।